नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 65, 70 किंवा मग अगदी 80 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे पाय पूर्वीसारख्या ताकदीने आणि विश्वासार्हतेने तुम्हाला आधार देत नसतील, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये आणि सांध्यांमध्ये सतत होणाऱ्या वेदना, ताठरपणा आणि वारंवार येणाऱ्या पेटक्यांमुळे तुम्हाला घरातच बंदिस्त राहावं लागत असेल, तर याला एक साधी समस्या समजू नका. हा देवाने तुम्हाला सावध करण्यासाठी पाठवलेला एक संकेत असू शकतो. होय, ते दिवस जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत न थांबता मंदिराच्या पायऱ्या चढायचेत, गावातील जत्रेत तासनतास फिरायचेत आणि मित्रांना भेटायला बाजारात पायी जायचात. आज ते क्षण फक्त आठवणी बनून राहिले आहेत. परिस्थिती इतकी बिघडली आहे की स्वतःच्या घरामध्ये बाथरूमपर्यंत पोहोचणंसुद्धा एक मोठी लढाई होऊन बसली आहे. प्रत्येक पाऊल पायामध्ये सुई टोचल्यासारखं वाटतं आणि पडण्याची भीती तर सततच असते. पण आज मी तुम्हाला एक पक्कं वचन देऊ इच्छिते. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला आणि जर या सूचनांचं अचूक पालन केलं, तर तुमचे अशक्त आणि थरथरणारे पाय केवळ 15 दिवसांमध्ये पुन्हा ताकदवान होऊ शकतात. इतकंच नाही तर तुमचे पाय पुन्हा एकदा लोखंडासारखे मजबूत आणि घोड्यासारखे वेगवान व चपळसुद्धा तुम्हाला वाटू लागतील. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल की हे कसं शक्य आहे, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, यामागे कोणतीही जादू किंवा चमत्कारिक रहस्य नाही आहे. हा 5 मौल्यवान आयुर्वेदिक उपचारांचा परिणाम आहे, जे सहसा तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये आढळतात. फक्त त्यांना पाण्यात भिजवून त्यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत शिकून तिचं पालन करणं आवश्यक आहे. माझे एक रुग्ण आहेत, 76 वर्षीय सदानंद काका, आणि ते एक निवृत्त शाळेचे शिक्षक आहेत. वेदनेमुळे व्हीलचेअरला खिळले होते. त्यांची मुलगी रडत रडत सांगत होती की माझे वडील आता थोडा वेळ बसून त्यांच्या नातवाबरोबर खेळूही शकत नाहीत. पण जेव्हा त्यांनी पाण्यात भिजलेला यापैकी एक पदार्थ खायला सुरुवात केली, तेव्हा अवघ्या 10 ते 12 दिवसांमध्ये ते चालत दवाखान्यात आले आणि म्हणाले की डॉक्टर, मला असं वाटतंय की जणू माझे पाय परत आले आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर परत आलेलं हसू पाहून माझं मन भरून आलं. मला असं वाटत नाही की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही वृद्ध व्यक्ती असा विश्वास ठेवावा की म्हातारपण म्हणजे फक्त वेदना, अशक्तपणा आणि असहाय्यता. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025च्या अहवालानुसार 70% जास्त वृद्ध लोकांमध्ये पायांच्या अशक्तपणाचे आणि वेदनांचे असाध्य आजार नाही. दरम्यान एम्स दिल्लीच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की योग्य आहार योग्य पद्धतीने घेतल्यास वयाच्या अगदी 90व्या वर्षीसुद्धा हाडांची ताकद 60पर्यंत वाढू शकते. तर तुम्ही तुमच्या पायांमधील वेदना आणि ताठरपणा हळूहळू कमी करणारा हा अनोखा उपाय शिकायला तयार आहात का? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तुमच्या नातवाचा हात धरून कोणताही आधार न घेता किंवा न अडखळता मंदिरात चालत जाऊ शकाल? जर उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला अशा 5 खास गोष्टी सांगणार आहे, ज्या पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुमची हाडे इतकी मजबूत होऊ शकतात की वयाच्या 90व्या वर्षीही तुम्हाला चालण्यासाठी काठीची किंवा मग मानवी आधाराची गरज भासणार नाही. तुम्हाला पुन्हा सक्रिय आणि उत्साही वाटेल. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 आयुर्वेदिक सवयींबद्दलही सांगेन, ज्या उपायांनी परिणामकारकता अनेक पटींनी वाढवू शकतात. तर कृपया खाली कमेंट करून सांगा हो की तुम्हालाही तुमचे पाय लोखंडासारखे मजबूत करायचे आहेत का? तसेच तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा मला सांगा. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचत असते आणि तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असते. पहिला उपाय ऐकून तुम्हाला खरोखरच धक्का बसणार आहे, म्हणून हा व्हिडिओ चुकू नका. मंडळी, लडखडणारे पाय, गुडघेदुखी, जास्त वेळ बसल्यानंतर सांधे आखडणं या किरकोळ समस्या नाहीत. हा तुमच्या शरीराकडून आलेला एक गहन संदेश आहे की तुमच्या हाडांना आणि स्नायूंना आवश्यक पोषण मिळत नाही आहे. तुमच्या मनामध्ये खोलवर ही इच्छा असते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या अंगणात वेदनांशिवाय आरामात फिरता यावं. तुम्हाला तुमच्या नातवंडांना शाळेत सोडण्याची किंवा अगदी जुन्या मित्रांसोबत चहाच्या टपरीवर बसून आठवणींना उजाळा देत वेळ घालवण्याची तीव्र इच्छा असते. पण पायांच्या वेदना केवळ तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा एका खोलीत बंदिस्त करतात. सर्वात मोठी भीती ही असते की एके दिवशी तुम्ही पडाल आणि तुमचं हाड मोडेल. तुम्हाला हे चांगलं ठाऊक आहे की या वयात मोडलेली हाडं बरं करणं सोपं नसतं आणि तुम्हाला तुमच्या मुलांवर ओझंही व्हायचं नाही आहे.
ही भीती, ही असह्यता आणि ही चिंता हळूहळू तुमच्या आयुष्यातील आनंद कमी करतात. पण आज मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते की ही परिस्थिती कायम राहणार नाही. टोकियो जेरिॲट्रिक इन्स्टिट्यूटच्या 2025च्या अभ्यासानुसार 75% वृद्ध लोकांमध्ये हाडे कमकुवत होण्याचं मूळ कारण वाढतं वय नसून शरीराची पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेण्याची असमर्थता हे आहे. जेव्हा तुम्ही सुकामेवा किंवा बियाणं भिजवता थेट खातात तेव्हा तुमची पचनसंस्था त्यातील सर्व पोषक तत्वे पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. तथापि जेव्हा ते पूर्णपणे शिजवले जातात तेव्हा ते मदत करू शकतात. रात्रभर पाण्यात भिजवल्यावर त्यांना अंकुर फुटू लागतात, ज्यामुळे त्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रथिने शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषल्या जाणाऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात. म्हणूनच भिजवलेले पदार्थ नैसर्गिक औषधांप्रमाणे काम करतात. आयुर्वेदानुसार भिजवलेल्या अन्नाचा जडपणा कमी होतो, पचनक्रिया सुलभ होते, वातदोष शांत होतो आणि हाडांची ताकद वाढते. आता वेळ न घालवता काही प्रभावी उपायांबद्दल आपण जाणून घेऊया, जे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास तुमच्या पायांमधील आणि गुडघ्यांमधील वेदना हळूहळू कमी करू शकतात आणि तुमची हाडे लोखंडासारखी मजबूत करू शकतात. पहिला उपाय म्हणजे भिजवलेले मेथीचे दाणे आणि अक्रोड यांचं अद्भुत मिश्रण. तुम्ही साधारणपणे मेथीचे दाणे भाज्या फोडणीसाठी वापरता हे माहीत असेल, पण जेव्हा तुम्ही 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोडचे गर 1 ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवता तेव्हा हे मिश्रण तुमच्या पायांसाठी वरदानापेक्षा कमी नसतं. मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे सांध्यांची सूज कमी करण्यास आणि नसांमधील अडथळे दूर करण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने स्नायूंची दुरुस्ती करण्यास आणि नवीन पेशी तयार करण्यास आणि नसांमधील अडथळे दूर करण्यासही मदत करतात. अक्रोडमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने स्नायूंची दुरुस्ती करण्यासही मदत करतात. तेव्हा त्यातील फायटिक ॲसिड, जे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतात, ते मोठ्या प्रमाणात नाहीसे होतात. यामुळे शरीराला पुरेसं कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात याची खात्री होते. हारफेल्डच्या एका अभ्यासानुसार भिजवलेली मेथी आणि अक्रोड यांचं हे मिश्रण वृद्धांमधील हाडांची घनता 40% पर्यंत वाढवण्यास मदत करू शकतं आणि केवळ 15 दिवसांमध्ये सांधेदुखी निम्मी करण्याची क्षमतासुद्धा ठेवतं. माझ्या रुग्णांपैकी एक मुंबईचे रहिवासी असलेल्या 72 वर्षीय सुशीलाताई यांना गुडघेदुखी इतकी तीव्र होती की त्या पायऱ्यासुद्धा चढू शकत नव्हत्या. त्या म्हणाल्या की डॉक्टर, मेथीचे दाणे खूप कडू असतात आणि मी ते कसे खाऊ. पण जेव्हा त्यांनी हुशारीने सलग 12 दिवस याचं पालन केलं तेव्हा त्यांनी असं फोन करून सांगितलं की आज मी न थांबता 3ऱ्या मजल्यावर चढले आणि माझ्या गुडघ्यांमधील जळजळ पूर्णपणे थांबली आहे. तिच्या आवाजामध्ये परत आलेलं धैर्य आणि आत्मविश्वास ऐकून माझंही मन हेलावलं. ही पद्धत खूप सोपी आहे. झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 अक्रोड तोडून टाकायचे आणि तो ग्लास झाकून ठेवायचा. सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्यायचं. त्यानंतर मेथीचे दाणे आणि अक्रोड चांगले चावून खायचे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर मेथीच्या दाण्यांचं प्रमाण अर्धा चमचा इतकंच ठेवा आणि अक्रोड कधीही न भिजवता खाऊ नका. हा उपाय तुमच्या पायांना नवचैतन्य देऊ शकतो आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासही मदत करू शकतो. जर तुम्ही हा उपाय करून पाहण्यास तयार असाल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसरा उपाय आहे ते म्हणजे काळे तीळ आणि मनुका यांचा एक प्रभावी मिश्रण. मंडळी, आयुर्वेदामध्ये काळ्या तिळाला हाडांचा सर्वात विश्वासू मित्र मानलं जातं आणि जेव्हा ते गोड आणि उष्ण मनुक्यांसोबत पाण्यात भिजवून खाल्ले जातात तेव्हा ते पायांच्या वेदना आणि अशक्तपणावरती एक अत्यंत प्रभावी उपाय ठरतं. काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळाच्या तुलनेत जवळजवळ 3 जास्त कॅल्शियम, लोह आणि तांब असतं, जे थेट हाडांची रचना मजबूत करतं आणि ऑस्टिओपोरोसिसची वाढ मंदावण्यास मदत करतं. सुकवलेल्या काळ्या द्राक्षांमध्ये पोटॅशियम आणि बोरॉन भरपूर प्रमाणात असतं, जे शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवतात आणि स्नायूंचं आकुंचन शांत करण्यासही मदत करतात. तीळ रात्रभर भिजवल्याने त्यांची बाहेरील साल मऊ होते, ज्यामुळे आतील तेल आणि पोषक तत्वे बाहेर पडतात. यामुळे ते पचायला सोपे आणि अधिक प्रभावी बनतात. जर्नल ऑफ जेरिॲट्रिक मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेले काळे तीळ आणि मनुका खातात त्यांच्यामध्ये हाडे मोडण्याचा धोका 50% कमी असतो. या व्यतिरिक्त त्यांच्या पायांच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये सुमारे 30% लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. माझ्याकडे एक 80 वर्षांचे कृष्ण काका आले होते. त्यांचे पाय वारंवार लडखडत असत आणि त्यामुळे
त्यांना सतत पडण्याची भीती वाटत असे. ते भीती आणि आशा दोन्ही घेऊन माझ्याकडे आलेले. त्यांनी निरागसपणे विचारलं की मी माझ्या छोट्या बागेत परत जाऊन माझी आवडती गुलाबाची फुले कधी पाहू शकेन का. मी त्यांना ही पद्धत अवलंबण्याचा नक्की सल्ला दिला आणि त्यांचं सातत्याने आणि अचूकपणे पालन करणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजावून सांगितलं. अवघ्या 15 दिवसानंतरच त्यांच्या मुलाने बागेत ते उभे असल्याचं सांगितलं आणि हसतानाचा एक फोटोसुद्धा पाठवला. बाबा आता ते काठीशिवाय आरामामध्ये तासनतास काम करू शकतात असं त्यांनी सांगितलं. हे दृश्य पाहून खरंच आश्चर्यचकित व्हायला झालं. ही पद्धत खूप सोपी आणि सरळ आहे. 2 चमचे काळे तीळ, 8 ते 10 मनुके एका भांड्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर आधी पाणी प्या, त्यानंतर तीळ आणि मनुके व्यवस्थित चावून खा. तुम्हाला हलका गोडवा हवा असल्यास तुम्ही त्यात थोडा गूळ घालू शकता. तथापि काळजी घ्या, जर तुमची साखरेची पातळी जास्त असेल तर मनुकांऐवजी फक्त पाण्यात भिजवलेले काळे तीळ खा आणि त्यात गूळ टाकणं टाळा. कारण हा उपाय तुमची हाडे जर मजबूत करायचे असतील तर गोडपणा कमी ठेवा. हे तुमचं शरीर लोखंडासारखं मजबूत करण्यास मदत करेल. तुम्ही कधी काळे तीळ आणि मनुका एकत्र भिजवून खाल्ले आहेत का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिसरा उपाय आहे तो म्हणजे जवस आणि खजूर यांचं शक्तिशाली मिश्रण. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वारंवार सूज जळजळ जाणवत असेल, चालताना तुमच्या गुडघ्यांतून आवाज येत असेल आणि तुमच्या सांध्यांमधील वंगण जवळजवळ नाहीसं झाल्यासारखं वाटत असेल तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. जवस हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लिग्नॅन्स आणि फायबरचा एक समृद्ध स्रोत मानलं जातं. ते शरीरातील दाहक घटक नियंत्रित करण्यास आणि सांध्यांना नैसर्गिक वंगण प्रदान करण्यास मदत करतात. दुसरीकडे खजूरमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 चांगल्या प्रमाणामध्ये असतात, जे स्नायू आणि नसा यांच्यातील समन्वय सुधारण्यास मदत करतात. ते वारंवार येणारे पेटके कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जातात. जेव्हा तुम्ही 1 चमचा जवस आणि 2 खजूर रात्रभर पाण्यामध्ये भिजवता तेव्हा जवसाची कठीण साल मऊ होते. त्यातील गोंदासारखा पदार्थ सुटू लागतो, जो सांध्यांसाठी नैसर्गिक वंगणाचं काम करतो. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जे वृद्ध लोक नियमितपणे भिजवलेले जवस आणि खजूर खातात त्यांच्या सांधेदुखीमध्ये 65% घट होते आणि चालण्याच्या गतीमध्ये 40% सुधारणा होते. मला अजूनही 76 वर्षीय त्या हेमाताई आठवतात, ज्यांच्या गुडघ्यांची वेदना इतकी तीव्र होती की त्या प्रार्थनेसाठी सुद्धा नीट बसू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या खूप निराश आणि हताश झाल्या होत्या. मी त्यांना ही पद्धत वापरून पाहण्याचा सल्ला दिला. एका आठवड्यानंतर त्यांच्या मुलीने मला असं सांगितलं की आईच्या गुडघ्यांमध्ये 40 वर्षांपूर्वीसारखा गुळगुळीतपणा परत येत आहे. सुमारे 1 महिन्यानंतर त्यांनी स्वतः माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की तुम्ही मला फक्त चालायला शिकवलं नाही, तर तुम्ही मला पुन्हा जगायला सुद्धा शिकवलं आहे. हे शब्द माझ्यासाठी एका मोठ्या सन्मानापेक्षा कमी नव्हते. हा उपाय वापरण्यासाठी 1 चमचा जवस आणि 2 खजूर बिया खजूर जे आहे त्यातल्या बिया काढून घ्या आणि ते 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी ते प्या. मग जवस आणि खजूर चांगले चावून खा. काळजी घ्या, जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर अर्धा चमचा जवसाने सुरुवात करा. तसेच खजूर चावताना आणि पचताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यातील बिया काढून टाका. हा उपाय तुमच्या सांध्यांना पुनरुज्जीवित करू शकतो आणि तुम्हाला वेदनांशिवाय चालण्याची शक्ती देण्यासही मदत करू शकतो. चालताना तुमच्या गुडघ्यांमधून आवाज येत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चौथा उपाय आहे तो म्हणजे मुसळी आणि बदामांचं एक अद्भुत मिश्रण. मंडळी, जर तुमचे पाय केवळ दुखत नसतील तर ते अत्यंत कमजोर आणि बारीक झाले असतील, स्नायू आक्रसले असतील आणि तुमच्या शरीराचं संपूर्ण वजन फक्त हाडांवरतीच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या समस्येचं समाधान या मिश्रणात आहे. सफेद मुसळी हे एक प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी शरीरातील धातूंना मजबूत करण्यासाठी आणि स्नायूंना खोलवर पोषण देण्यासाठी ओळखली जाते. त्यात लक्षणीय प्रमाणामध्ये प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे स्नायूंच्या ऊती दुरुस्त करण्यास मदत करतात. बदाम हे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचा खजिना मानले जातात, जे नसा मजबूत करण्यास मदत करतात. ते ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही 10 ग्रॅम मुसळीचं मूळ आणि 5 बदाम रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा मुसळीतील सक्रिय घटक पाण्यात मिसळतात. बदामांची तपकिरी साल सहजपणे निघते, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे जलद आणि कार्यक्षमतेने शोषून घेता येतात.
जर्नल ऑफ ट्रॅडिशनल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार वृद्ध व्यक्तींमधील सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंचा ऱ्हास रोखण्यासाठी मुसळी आणि बदामांचं हे मिश्रण 70% प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. पायांची ताकद वाढवण्यासाठीही हे खूप उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. एक रुग्ण आहेत 82 वर्षीय. ते सैन्यातील निवृत्त डॉक्टर होते. सैन्यातील त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे त्यांचे पाय बरेच कमजोर झाले होते. ते अनेकदा म्हणायचे की मी माझ्या सहकाऱ्यांसोबत संध्याकाळच्या पेयासाठी कॅन्टीनपर्यंतसुद्धा चालू शकत नाही. मी त्यांना हा उपाय करून पाहण्यास सांगितलं. सुमारे 3 आठवड्यानंतर ते पुन्हा आपला जुना गणवेश घालून ताठ मानेने सरळ उभे राहून दवाखान्यात आले आणि त्याच वेळी त्यांनी 2 किलोमीटर ते चालत आले होते. हे ऐकून खरंच आश्चर्यचकित व्हायला झालं. यासाठी काय करायचं आहे, 10 ग्रॅम पांढऱ्या मुसळीचं मूळ आणि 5 बदाम एका भांड्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे. सकाळी ते पाणी कोमट करून प्यायचं आहे. मुसळी आणि बदाम चावून किंवा चांगले वाटून खायचे आहे. मुसळीचं मूळ वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे धुण्याची काळजी घ्या आणि बदामांची साल काढण्याची सुद्धा खात्री करा. हा उपाय तुमच्या निस्तेज झालेल्या स्नायूंना पुन्हा शक्ती देऊ शकतो आणि तुमचे पाय मजबूत करण्यासही मदत करू शकतो. जर तुम्हालाही तुमच्या बारीक आणि अशक्त पायांचा त्रास होत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 5वा आणि शेवटचा उपाय म्हणजे बडीशेप आणि मखाणे यांचं एक अनोखं मिश्रण. मंडळी, जर तुमची सर्वात मोठी समस्या रात्री पायांवरती येणारे तीव्र पेटके, अस्वस्थता असेल आणि त्यामुळे तुमची वारंवार झोप विस्कळीत होत असेल, तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो, तर हा उपाय तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. बडीशेपमध्ये पेटके कमी करणारे गुणधर्म असतात. यात दाहशामक गुणधर्म असतात, म्हणजेच ते अनैच्छिक स्नायू आकुंचन रोखण्यास मदत करतं. त्यातील मॅग्नेशियम घटक नसा शांत करतं आणि शरीराला आराम देतं. मखाणे, ज्यांना आपण कमळाच्या बिया असंही म्हणतो, ते कॅल्शियम आणि फॉस्फरसचा समृद्ध स्रोत मानले जातात, जे शरीराला थंडावा देऊन हाडांची घनता वाढवण्यास आणि दाह कमी करण्यासही मदत करतात. रात्रभर पाण्यात भिजवल्यावर बडीशेपचं तेल आणि मखाण्याचा स्टार्च पाण्यात विरघळतो, ज्यामुळे हे मिश्रण एक शक्तिशाली नर्व टॉनिक आणि स्नायू शिथिल करणारे बनते. इंडियन जर्नल ऑफ एजिंग रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार बडीशेप आणि मखाण्याच्या नियमित सेवनाने झोपेची गुणवत्ता सुमारे 80% सुधारली आणि रात्रीच्या वेळी पायात येणारे पेटके सुमारे 90% कमी झाले. एक रुग्ण आहे विमलताई आणि त्या 78 वर्षीय आहेत. त्यांना रात्रीच्या पेटक्यांचा इतका त्रास होत होता की त्या वेदनेने ओरडल्यास कोणीही ऐकणार नाही या भीतीने त्या घाबरत होत्या. तिचा घाबरलेला आवाज ऐकून मी तिला हा शेवटचा उपाय सुचवला. फक्त 3 रात्री हा उपाय करून पाहिल्यानंतर तिने असं सांगितलं की पहिल्यांदाच मला सलग 3 रात्री पोटऱ्या दुखण्याशिवाय शांत झोप लागली आहे. तिचा निश्चिंत आवाज ऐकून मला सुद्धा बरं वाटलं की आपले प्रयत्न खरोखरच यशस्वी होत आहेत. हा उपाय वापरण्यासाठी 1 चमचा बडीशेप आणि 10 ते 12 कमळाच्या बिया 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून प्या. बडीशेप आणि कमळाच्या बिया चांगल्या चावून खा. चवीसाठी तुम्ही थोडी खडीसाखरसुद्धा घालू शकता. तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही खडीसाखर घालणं टाळा आणि कमळाच्या बियांचं प्रमाणही कमी करा. हा उपाय रात्रीची पोटदुखी, पायदुखी कमी करण्यास आणि तुमच्या पायांना शांतता व आराम देण्यास मदत करेल. जर तुम्हालाही पायांच्या पेटक्यांमुळे रात्री अचानक जाग येत असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर हे होते 5 अमूल्य उपाय जे पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास पायांमधील वेदना, अशक्तपणा, ताठरपणा आणि पोटऱ्यांचे दुखणे हळूहळू कमी होऊ शकतं. हे महागडे उपचार आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया नाहीत, तर तुमच्या स्वयंपाकघरातील साधे उपाय आहेत ज्यांची परिणामकारकता आयुर्वेद आणि विज्ञान या दोघांनीही मान्य केले आहे. एम्स दिल्लीने 2025मध्ये केलेल्या एका व्यापक अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भिजवलेल्या पदार्थांचा समावेश केला त्यांच्या हाडांच्या घनतेत सुमारे 55% वाढ झाली आहे. पडण्याचा धोका 70% कमी झाला आणि जीवनमानामध्ये स्पष्ट आणि लक्षणीय सुधारणा झाली. हे उपाय अवलंबून हजारो वृद्ध लोकांनी केवळ आपले पायच मजबूत केले नाहीत, तर आनंद, आत्मविश्वास आणि हालचाल करण्याचे स्वातंत्र्यही परत मिळवले आहे. आता मी तुम्हाला 3 आयुर्वेदिक उपाय सवयी सांगू इच्छिते ज्या या उपायांची परिणामकारकता अनेक पटींनी वाढवतात. पहिली सवय म्हणजे सकाळी उठून रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून हळूहळू पिणं. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि कॅल्शियम शोषण्यासही मदत होते. दुसरी सवय म्हणजे दररोज सकाळी सूर्योदयानंतर किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसणं.
यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळतं आणि ते हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मोहरीच्या तेलाने आपल्या पायांना आणि गुडघ्यांना हलक्या हाताने मालिश करणं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायू शिथिल होतात. या 5 उपायांपैकी कोणताही एक उपाय नक्की सुरू करा आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये त्याचा समावेश करा. मी तुम्हाला खात्री देते पुढील 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल आणि हलकेपणा जाणवू लागेल. आता मला सांगा, या 5 उपायांपैकी कोणता उपाय तुम्ही सर्वात आधी अवलंबणार आहात आणि तुम्ही या सवयी तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवाल का? जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती आणि आई वडील ज्यांना पायामध्ये वेदना, अशक्तपणा किंवा पेटके येतात अशा इतरांसोबत नक्की शेअर करा. एक शेअर एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पुन्हा आशा निर्माण करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.